नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मल्हार हा स्वराजला समजावत असतो, परंतु स्वराजचं लक्ष हे फक्त दाराकडे असतं आणि तो फक्त मंजुळाची वाट बघत असतो. विजय क्षमाला म्हणत असतो की का गात नाहीये स्वराज, काही झालं तर नसेल ना त्याला. क्षमा म्हणते की मला तर काहीच कळत नाहीये, स्वराज गाणार नाही ही कल्पनाच करवत नाही, त्याचं वागणं हे काही नॉर्मल नाहीये. विजय म्हणतो की मोनिकाने तर काही केलं नसेल ना. क्षमा म्हणते की नाही, माहीत नाही, पण स्वराज गाणार नाही ही कल्पनाच करवत नाहीये. विजय म्हणतो की किती प्रयत्न करून मल्हारने त्याच्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री मिळवली, अगदी जमेल तसं गायला हवं तिने, नाहीतर लोक हेही म्हणायला कमी करणार नाही की त्यांच्या शिष्याची पात्रता नसताना सुद्धा त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळवून दिली. क्षमा म्हणते की कोणाची दृष्ट लागली माझ्या स्वराला काय माहिती, आज तर चक्क तो स्पर्धेत गायलाच नाही म्हणतोय. आई म्हणतात की नका काळजी करू तुम्ही, मल्हार आहे त्यांच्यासोबत, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे भिक्या आणि मंजुळा दोघंही चाललेले असतात. अचानक भिक्या गाडी थांबवतो. मंजुळा म्हणते की काय झालं, गाडी चालव पटकन, मला माझ्या आईला भेटायचंय. भिक्या म्हणतो की हो माहिती आहे मंजुळे, अगं घसा चुकलाय, जरा पाणी घेऊ दे. भिक्या पाणी आणण्यासाठी तिथून गेलेला असतो तेव्हा मंजुळाला स्वरांचे छोटे महारथीचं पोस्टर दिसतं. त्यामुळे मंजुळा खाली उतरते आणि मंजुळाला आठवतं की या स्पर्धेसाठी स्वराजने शपथ घेतलेली असते. तर इकडे स्वराज गाणं गायला नकार देत असतो, तर मोनिका त्याचं भांडवल करते. मोनिका लोकांना म्हणत असते की बघा ना काय लोक नाटकं करतायत, म्हणजे सिंपती मिळवण्यासाठी काही करायचं. मला तर अजिबातच पटत नाही हे. कसं आहे, इमोशनल झाल्यावर जजेस लगेच पिघळतात, म्हणून हे सर्व बरोबर करतोय तो, आणि एवढ्याशा वयात त्याला हे बरोबर कळतंय. लोकांना सांगत असते की बघा पुढे बघा अजून काय काय नाटकं करणार आहे हा मुलगा. सुरेंद्र शिंदे म्हणतात की अरे बाळा, तू अजून काहीतरी वेळ घे, वाटलेस तर आम्ही थांबतो तुझ्यासाठी. प्राजक्ता स्वराजला म्हणत असते की स्वराज तू ठीक आहेस, ब्रीद कर, मोठ्याने श्वास घे, आर यू ओके. परंतु स्वराजचं लक्ष फक्त दरवाजाकडे असतं. क्षमा म्हणत असते की एवढी कशी नर्वस झाली आहे, घरी तर रियाज करताना कधीच झाली नाही. मोनिका पुन्हा लोकांना म्हणत असते की बघा वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आहे त्याला, जे काय नेक्स्ट राऊंडमध्ये तर तो जाणारच आहे. मी आधीचा राऊंड बघितला होता, काय चांगली गात होती मुलं, त्याच्यापेक्षा तर चांगलीच मुलं होती, पण तरीही कोणी सिलेक्ट झालं नाही. वाईल्ड कार्ड एंट्री फक्त ह्याला, का तर म्हणे मल्हार कामतचा शिष्य. काय किती ऐकायचं त्याचं, म्हणजे किती फायदा घ्यायचा एखाद्याचा, हो की नाही. आणि आता ते सुरेंद्र शिंदे आहे जजेस, त्यांनी त्याचं गाणं न ऐकताच त्याला विनर डिक्लेअर करून टाकलंय. पण नाही, सगळी ही चीटिंग, पार्शालिटी याबद्दल कोणीतरी तर बोललंच पाहिजे. आता कोण बोलणार अशा पार्शालिटीमध्ये. एवढ्यातच एक मुलगा म्हणत असतो की बाबा अहो तुम्ही पण सांगा ना जजेसला की मला पण एक चान्स हवाय. हे ऐकून मोनिका आई आणि इलू मात्र हसत असतात. तर इकडे निरंजन उठतो आणि मल्हारजवळ जातो. तो मल्हारला म्हणतो की मालक तुम्ही एक काम करता का, तुम्ही त्या मंजुळाबाईंना फोन करता का, काल त्यांच्यामुळे स्वराज खूप छान गाणं गायला होता. मल्हार म्हणतो की अजून त्या देवळातून आल्या नाही का. त्यावर निरंजन म्हणतो की फोन करा ना त्यांना. मल्हार जेव्हा मंजुळाला फोन करतो तेव्हा मंजुळा मल्हारचा फोन कट करून टाकते. स्वराज मनामध्ये विचार करत असतो की मी नाही गाणार गाणं, आई हट्टी आहे तर मी पण हट्टी आहे. पण जजेसला आणि मल्हार गुरुजींना तर न गाण्याचं काहीतरी कारण तर सांगावंच लागेल. स्वराज प्राजक्ताला म्हणत असतो की मले खरंच माफ करा, मी नाही गाणं गाऊ शकणार, सूरच नाही निघून राहिला माझ्या गळ्यातून, मोठ्या मनाने प्लीज मला माफ करा, चुकलो मी, मला नाही गाता येणार गाणं. स्वराज मनात म्हणत असतो की मल्हार गुरुजी मी आज तुम्हाला खूप दुखवलंय, खरं तर मी का गाणं गाऊ शकत नाही याचं कारण मी नाही सांगू शकत तुम्हाला. सुरेंद्र मल्हारला म्हणतो की मला काय वाटतंय मल्हार हा गाणं गाऊ शकणार नाही ह्यावेळी, आपण त्याला पुढच्या वेळी संधी देऊयात. मल्हार म्हणत असतो की हो तुमचं बरोबर आहे, पण माझी एक विनंती होती की स्वराजला फक्त एक संधी द्या ना. मला कळतंय पण मग आज खरंच त्याचं काय बिनसलंय काही कळत नाही आहे. मोनिका तिथे आलेली असते आणि म्हणते की संधी कशी देणार, मला नाही वाटत आता तो गाणं गाऊ शकतो ते, म्हणजे या अवस्थेत तो कसं गाणं गाणार आहे, म्हणजे घरीसुद्धा त्याला चांगला आलाप घेता येत नव्हता बरं का. आणि हे सर्व तुला माहितीच आहे मल्हार, अरे सांग तू. हे ऐकून मल्हारला राग येतो. मल्हार म्हणतो की मोनिका मी बोलतोय ना, तू जाऊन बस तिथे. त्यावर मोनिका म्हणते की मला स्वराजची काळजी आहे म्हणूनच आले मी इथे. नाही, तुला काय वाटत होतं की सगळ्यांसमोर उभा राहून तो गाईल, पण त्याच्या अगदी उलटं झालंय. बघ ना त्याच्याकडे. मल्हार अरे त्याला कसला तरी खूप मोठा शॉक बसलाय. तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे आई बाबा त्याला कोणीच नाही, तरीसुद्धा इतका मोठा प्रवास त्यांनी केलाय, खरंच कौतुकच आहे त्याचं. पण यापुढे तो काही करू शकेल असं नाही वाटत मला.
म्हणजे काय, त्याचा प्रवास इथेच संपला. त्यावर मल्हार म्हणतो की त्याचा प्रवास संपलेला नाही आहे. सुरेंद्र शिंदे म्हणतात की मल्हार, तुला अजूनही वाटतंय की हा गाऊ शकेल? मल्हार म्हणतो की सुरेंद्रजी, मी फक्त तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही स्वराजला आणखी एक संधी द्या प्लीज. तेव्हा सुरेंद्रजी म्हणतात की ठीक आहे. मल्हार तिथून निघून गेल्यावर मोनिका मात्र जजेसचे कान भरत असते. मोनिका म्हणत असते, असा कसा चान्स देणार नाही का? मला माहिती आहे की मल्हारचा त्या मुलावर खूप जीव आहे. स्वतःच्या मुलीकडे सुद्धा हा लक्ष देत नाही, पण तासनतास त्या मुलासोबत रियाज करत असतो. ना काय दुर्दैव आहे पिहूचं, पण स्वतःचा डॅडा एवढा मोठा सिंगर आहे आणि तरीसुद्धा पिहूला त्याच्याकडनं शिकायचा काही चान्सच मिळाला नाही. तीच रियाज करते बिचारी. जाऊ दे, आता बघूयात काय होतं ते. एवढं बोलून मोनिका तिथून निघून जाते. तर इकडे मल्हार हा स्वराजला म्हणत असतो की स्वराज, अरे काय झालंय तुला? हातात माईक घेऊन न गाणं हा त्या मंचाचा आणि सरस्वती देवीचा अपमान आहे, हे माहीत नाही का तुला? स्वराज, ही वाईल्ड कार्ड एंट्री तुला का मिळाली माहिती आहे ना? कारण ॲक्सिडेंटमुळे तुझ्यावर अन्याय होतो असं मला वाटलं आणि म्हणून तुला ही वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि तुला एक संधी मिळाली. आणि आज जर तू न गाताच गेला तर काय अर्थ होईल त्याचा? आणि एक गोष्ट लक्षात घे की ही संधी तू तुझ्या बळावर मिळवली आहेस. पहिल्या फेरीत छान गायलास म्हणून तुला ही संधी मिळाली आहे. स्वराज, जर आज तू न गाता गेला ना तर लोक माझ्यावर, गुरुवर संशय घेतील. लोक मला म्हणतील की मी एका दुसऱ्या मुलाला डावलून तुला संधी दिली आणि म्हणून तुला गावंच लागेल स्वराज आज. आणि मला माहिती आहे की तू उत्तम गाशील. तू कसलं दडपण घेतलंयस का? इतकी तयारी होऊन तुला इथे येऊन का गावंसं वाटत नाही? पण मला विश्वास आहे की तू छानच गाशील. तुझ्या आईसाठी गा. सरस्वती देवीला आठवून गा. तुला माझी शपथ आहे स्वराज. स्वराज मनात म्हणत असतो की शपथ तर मी पण घेतली आहे गुरुजी की आईसमोरच गाणं गाईल. चल स्वराज. तर मल्हार स्वराजला घेऊन स्टेजवर पुन्हा गेलेला असतो. तितक्यातच एक माणूस जजेसकडे येतो आणि म्हणतो, त्या मल्हार कामतने त्यांची पॉवर वापरून त्यांच्या शिष्याला वाईल्ड कार्ड एंट्री दिली आहे. पण मला असं वाटतं की माझा मुलगा त्याच्यापेक्षाही छान गातो, तर त्याला एक चान्स द्या ना प्लीज. महेश सर म्हणतात की हो, असं नाही करता येत, रूल्स असतात त्याप्रमाणेच होईल सगळं. सुरेंद्रजी म्हणतात की हां बरोबर आहे, आम्ही स्पर्धेचे नियम नाही मोडू शकत. वाईल्ड कार्ड एंट्री ज्याला भेटली आहे तोच इथे गाऊ शकतो. मॅनेजर म्हणतो की एक्सक्यूज मी, काय झालं तुम्हाला? तेव्हा त्या मुलाचे वडील म्हणतात की ते मल्हार कामत पार्शलिटी करताय, हे तुम्हाला दिसत नाही आहे का? तो स्वराज गात नाही आहे तरीही त्याला ते मनवताय, तिथेच उभे राहिले आहे. मला तर असं वाटतंय की थोड्या वेळाने तो स्वराज सोडून तेच गातील. मॅनेजर म्हणतो की नाही सर, तुम्ही बसा, मी काहीतरी मॅनेज करतो. मॅनेजर मल्हारला म्हणत असतात की मल्हार सर, हे तुमचं काय चाललंय? तुम्ही असं आउट ऑफ दी बॉक्स जाऊन तुमच्या शिष्याला नाही सपोर्ट करू शकत. इथे बाकीचे सुद्धा कंटेस्टंट आहे सर, यामुळे शोचं नावसुद्धा खराब होऊ शकतंय. स्वराजचा लास्ट चान्स आहे, त्याला गायचं असेल तर तो गाईल, पण तुम्ही प्लीज चेअरवर बसा. आय रिक्वेस्ट यू. मल्हार म्हणतो की हो मला कळतंय, मी जा. आणि मग मल्हार चेअरवर जाऊन बसतो. तर आता स्वराज स्टेजवर उभा असतो आणि त्याला, परंतु तो अजूनही मंजुळाचीच वाट बघत असतो. अचानक शिट्टी वाजते. शिट्टी वाजल्यानंतर सर्वजण मागे वळून बघतात तर मंजुळा आलेली असते. मंजुळाने पदर घेतलेला असतो आणि मंजुळा म्हणते की ए झेंडू, आता किती हट्ट करशील, गा की. आता मंजुळाचा आवाज ऐकून आणि मंजुळाला बघितल्यानंतर स्वराज मात्र खूपच खुश होतो आणि आनंदाने गाणं गायला लागतो. स्वराज हंबरून वासराले दिसती माझी माय ग, हे गाणं म्हणत असतो आणि अगदी स्वरामध्ये तो गाणं म्हणत असतो. परंतु खरा तर हा चमत्कार मंजुळामुळे झालेला असतो. ही गोष्ट क्षमाच्या लक्षात आलेली असते आणि क्षमाला फार वाईट वाटत असतं. स्वराज अत्यंत सुरामध्ये गाणं म्हणत असतो आणि त्याच्या गाण्यामध्ये अगदी सर्वजण हरवून गेलेले असतात. जेव्हा स्वराजचं गाणं संपतं तेव्हा सगळेजण उभे राहतात. अगदी जजेससुद्धा उभे राहिलेले असतात. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. सुरेंद्रजी म्हणतात, अरे स्वराज, तुझं गाणं ऐकण्यासाठी तू आम्हाला किती ताटकळत ठेवलंस, पण आज तू जे काही गायलास त्यामुळे आमचा वेळ सत्कारणी लागला बरं का. खरंच खूप मोठा गायक होशील तू हा. आणि एक मिनिट, ज्याने एवढा मोठा शिष्य तयार केला त्या गुरुचं सुद्धा कौतुक आहे बरं का. त्यामुळे एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मल्हारसाठी सुद्धा. मल्हारच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू असतात, कारण आज त्याच्या शिष्यामुळे त्याचं नाव निघालेलं असतं. दुसरे जजेस म्हणतात की खरं तर ज्याने तुझं कोणी नाव स्वराज ठेवलंय तो खरंच माणूस खूप ग्रेट आहे. तुझ्यावर तर स्वरांची जादू आहे. छोट्या वाक्यात तुला सांगू का, तू छोटा पॅकेट बडा धमाका आहेस. महेश सर म्हणतात की अरे, अशा गायकाने बाकीच्यांना नर्वसनेस येत असेल तर आम्ही काय करायचं. खरंच तू तर एकदम कमाल केली आहेस. म्हणजे ह्या वयात ही लेवल आहे तर पुढे जाऊन तू काय करशील. सुरेंद्रजी म्हणतात की बेटा, तुझ्यासारखा गायक आपल्या महाराष्ट्राला मिळाला, यामुळे तर आम्ही खूप खुश आहोत. सर्वजण स्वराजचं अगदी मन भरून कौतुक करत असतात. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट असतो. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. परंतु त्या आनंदाच्या वातावरणामध्ये
पिहूचं, मोनिकाचं आणि इलाचं तोंड मात्र खूप पडलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज निरंजनला म्हणत असतो की आज काहीही झालं ना तरी मी बाबांना माझ्या आईची भेट घालून देणारच आहे. मल्हार जेव्हा बसलेला असतो तेव्हा स्वराज तिथे येतो आणि मल्हारचा हात धरून तो त्याला बाहेर घेऊन येतो. तो त्याला मंजुळाकडे घेऊन आलेला असतो आणि आता त्याला मल्हारची आणि मंजुळाची भेट घडवून द्यायची असते. तो मल्हारला म्हणतो की गुरुजी, आता मी तुम्हाला मंजुळा गुरुजींना भेटवणार आहे. आणि तो मंजुळाच्या चेहऱ्यावर असलेला पदर बाजूला करत असतो. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.